धन्यवाद सर. यानंतर ज्यांच्या विचारांची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत असे आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक व प्रमुख वक्ते प्राध्यापक श्रीमान प्रवीण बोंद्रे सर हे आपले विचार घेऊन येतील अशी मी त्यांना विनंती करतो. श्रीमान प्रवीण बोंद्रे सर. सन्माननीय विचारमंच आणि या विचारमंचावर उपस्थित आपल्या विकास विद्यालयाचे सन्माननीय अध्यक्ष साहेब आणि सोबतच या विद्यालयाशी निगडित इथे मंचावर उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी आणि या हायस्कूलचे सर्व शिक्षक आणि शिक्षिका आणि विद्यार्थी मित्रांनो, माझं व्याख्यान चालू करायच्या अगोदर मी आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं सगळ्यात अगोदर तर खूप कौतुक करू इच्छित आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगतो की आता ह्या ज्या गोष्टी तुम्हाला या हायस्कूलच्या प्रिमायसेस मध्ये तुम्हाला शिकायला भेटत आहे, तुम्हाला सरांनी कवायत शिकवलेली आहे. त्यानंतर शाळेच्या या हायस्कूलच्या प्रांगणामध्ये वर्षभर वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम सुद्धा चालतात आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मग आपल्याला एक संधी उपलब्ध होत असते. आता विद्यार्थी मित्रांनो, मग ह्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टीशीच रिलेटेड आजचं आपलं हे व्याख्यान आहे. आपल्या व्याख्यानाचा जो विषय आहे, आपल्या व्याख्यानाचा विषय आहे व्यक्तिमत्व विकास. व्यक्तिमत्व विकास आणि शाळेमध्ये होणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज यांचं जे सहसंबंध आहे मी मधात तुम्हाला सांगणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा जो व्यक्तिमत्व विकास हा जो विषय आहे आपला, तर याची आपल्याला गरज काय आहे तर तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो, व्यक्तिमत्व विकासाची गरज याकरता आहे कारण व्यक्तिमत्व विकासामुळे आपल्याला खरं तर एक माणूस म्हणून एक आपल्याला ओळख प्राप्त होत असते. त्यासोबतच आपल्याला एक प्रचंड आत्मविश्वास व्यक्तिमत्व विकासामुळे निर्माण करता येतो. त्यानंतर एक सकारात्मक दृष्टिकोन आपल्याला निर्माण करता येतो. त्यासोबतच आपल्याला इतरांसोबत कसं बोलायचं, त्यानंतर कसं वागायचं ही गोष्ट आपल्याला व्यक्तिमत्व विकासामधून आपल्याला शिकायला मिळते. त्यानंतर आपण स्पष्ट कसं बोलू शकतो इतरांसोबत ही गोष्ट सुद्धा आपल्याला व्यक्तिमत्व विकासामधून शिकायला मिळते. त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आपली जी विचार करण्याची जी शक्ती आहे ही सुद्धा प्रचंड प्रमाणात व्यक्तिमत्व विकासामुळे वाढते. आणि त्यासोबतच तुम्हाला सांगतो आहे की आपल्याला बोलताना चांगल्या प्रकारचे शब्द कसे वापरायचे ही जी कला आहे ही कला सुद्धा आपल्याला व्यक्तिमत्व विकासामुळे अवगत होते. त्यानंतर आपण उत्तम कम्युनिकेशन करायला लागतो, उत्तम पद्धतीने आपण बोलायला लागतो व्यक्तिमत्व विकास जर आपला झाला असेल तर. आणि त्यासोबतच आपण एक उत्तम लिसनर, एक उत्तम आपण एक श्रोता सुद्धा व्यक्तिमत्व विकासामुळे आपण घडत असतो. त्यानंतर चांगलं काय वाईट काय आहे याची समज जी वाढते ती व्यक्तिमत्व विकासामुळे. त्यानंतर चांगल्या गोष्टी कोणत्या करायच्या, वाईट गोष्टी कुठल्या टाळायच्या, तर यातला जो फरक आहे तर हा फरक आपल्याला व्यक्तिमत्व विकासामुळे आपल्याला समजतो. त्यासोबतच सगळ्यात महत्वाचं म्हणजे मंचावर येऊन बोलणे. खूप विद्यार्थ्यांना किंवा खूप लोकांना मंचावर येऊन बोलण्याची भीती वाटते. त्यानंतर इतरांना प्रश्न विचारायची मंचावरून भीती वाटते. तर ही जी भीती आहे ही व्यक्तिमत्व विकासामुळे आपली कमी होते. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्यामध्ये एक लिडरशिप क्वालिटी, एक नेतृत्व गुण हा व्यक्तिमत्व विकासामुळे हा विकसित होत असतो. त्यानंतर व्यक्तिमत्व विकासामुळे काय होते की आपल्यामध्ये असलेल्या ज्या वाईट सवयी आहेत त्या काढून टाकण्यासाठी व्यक्तिमत्व विकास आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला मदत करतो. व्यक्तिमत्व विकासामुळे काय होते अधिक तर व्यक्तिमत्व विकासामुळे तुम्हाला सांगतो की आपल्यामध्ये एक जबाबदारी घेण्याचा जो गुण आहे हा निर्माण होतो. आजकाल सगळ्यांना अधिकार आवडतात परंतु जबाबदारी घ्यायला कोणीच तयार नसते. तर व्यक्तिमत्व विकासामुळे आपण जबाबदारी घेण्यासाठी सुद्धा याच्यामध्ये तयार होत असतो. तर अशा अनेक गोष्टी ज्या आहेत तर व्यक्तिमत्व विकासामुळे आपल्याला आपल्यामध्ये डेव्हलप करता येऊ शकतात. त्यासाठी आपल्याला व्यक्तिमत्व विकासाची मोठ्या प्रमाणामध्ये गरज असते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगतो आहे की मनुष्य हा रोज इतरांना
प्रभावित करण्यासाठी 24 तास ऍक्टिव्हिटीज करत राहतो. आता याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, आता रोज व्यक्ती जो आहे इतरांना प्रभावित करण्याचं काम करतो, फक्त त्याची माध्यमं वेगवेगळी असतात. आता तुम्हाला सांगतोय की एखादे शिक्षक आहेत, एखादे शिक्षक त्यांचा विषय अतिशय उत्तम पद्धतीने शिकवून हे विद्यार्थ्यांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करत असतात. एखादा वक्ता असेल, एखादा स्पीकर असेल, तर तो उत्तम पद्धतीनं त्याच्या भाषणाचं सादरीकरण करून जे श्रोते आहेत तर त्या श्रोत्यांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करत असतो. एखादा सिंगर असेल तर तो अतिशय उत्तम पद्धतीचं गाणं गाऊन जे काही श्रोते असतील तर त्यांना मंत्रमुग्ध करण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर एखादा डान्सर असेल तर तो अतिशय उत्तम पद्धतीचं नृत्य सादर करून जे श्रोते आहेत तर श्रोत्यांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करत असतो. तर माझा सांगायचा उद्देश हा आहे की आपण 24 तास जवळपास मॅक्झिमम जास्तीत जास्त लोक हे वेगवेगळ्या माध्यमातून इतरांना प्रभावित करण्याचं काम करत असतात. मग आता हेच काम व्यक्तिमत्व विकास सुद्धा करते. व्यक्तिमत्व विकासाच्या माध्यमातून आपण इतरांना प्रभावित करू शकतो. तर हे एक महत्वाचं माध्यम आहे व्यक्तिमत्व विकास इतरांना प्रभावित करण्याचं. त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो, आता व्यक्ती आणि व्यक्तिमत्व याच्यातला मी तुम्हाला फरक सांगतोय सगळ्यात आधी, कारण याच्यातला फरक आपल्याला माहिती असायला पाहिजे. आता व्यक्ती म्हटलं की एखाद्या वस्तूला जशी एक्सपायरी डेट असते, ती वस्तू विकत घेतल्यानंतर ती कधी ना कधी खराब होणार, तसंच मनुष्य जन्माला आल्यानंतर मनुष्य कधी ना कधी हा मरणार, त्याची एक्सपायरी डेट फिक्स असते. तर मग मला हे सांगायचं आहे की आपण जर काही विशेष कार्य केलं नाही तर आपल्याला पुढे चालून कोणीच ओळखत नाहीये. आपण एक नॉर्मल माणसासारखं आपण मरून जातो, त्याला कोणतं कुत्र सुद्धा ओळखत नाहीये. पण जे लोक विशेष कार्य करतात त्यांना लोक दीर्घकाळ स्मरणात ठेवतात. आता इथे आदरणीय मान्यवरांनी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या संदर्भात इथं तुम्हाला माहिती दिली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतासाठी घटना लिहिली, समाजासाठी त्यांनी खूप सगळे परिश्रम केले. तर त्यांच्या या कार्यामुळे आज भारतात प्रत्येक व्यक्ती बाबासाहेबांना ओळखतो, बाबासाहेबांना स्मरण करतो. तर कारण काय आहे? कारण त्यांनी भारताची घटना लिहिली, भारतासाठी समाजासाठी त्यांनी योग्य असं कार्य केलेलं आहे. त्यामुळे त्यांना दीर्घकाळ आणि जोपर्यंत चंद्र सूर्य तारे राहतील तोपर्यंत त्यांना स्मरण केलं जाणार आहे. तसंच छत्रपती शिवाजी महाराज 350 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या रयतेसाठी खूप छान असं कार्य करून ठेवलेलं आहे आणि त्यामुळे आज आपला महाराष्ट्र जिवंत आहे आणि आपला महाराष्ट्र घडलेला आहे. तर असे छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेतलं की आपल्या शरीरात एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा संचारते. तर असे छत्रपती शिवाजी महाराज हे जे महापुरुष आहेत तर यांच्या आपण जयंती वगैरे आपण का साजरी करत असतो, का त्यांना स्मरण करत असतो? कारण त्यांनी रयतेसाठी समाजासाठी अतिशय सुंदर असं कार्य 350 वर्षापासून त्यांनी केलेलं आहे. तर मला हेच सांगायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. तर मग बाबासाहेब असो, छत्रपती शिवाजी महाराज असो, मग ते स्वामी विवेकानंद असो किंवा कुठलेही महापुरुष असो, तर ते कोणत्या गोष्टीमुळे ओळखले जातात? त्यांनी जे विशेष कार्य करून ठेवलेलं आहे त्या गोष्टीमुळे त्यांना आज ओळखलं जाते आणि ज्या गोष्टीमुळे त्यांना ते ओळखलं जाते त्यालाच त्याचं व्यक्तिमत्व असं म्हटलं जाते. आणि म्हणून मला सांगायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, व्यक्ती हा मरतो कधी ना कधी, पण त्याचं व्यक्तिमत्व हे चिरकाळ हे जिवंत राहत असते. व्यक्तिमत्वाला कधी एक्सपायरी डेट लागत नाही. व्यक्तिमत्व हे अनंत काळापर्यंत हे टिकून राहते. तर असा हा व्यक्तिमत्व आणि व्यक्ती याच्यामधला जो फरक आहे अशा पद्धतीचा आहे विद्यार्थी मित्रांनो. आता तुम्हाला हे सांगणं गरजेचं आहे की आता याच्यामध्ये एखादा व्यक्ती जो आहे तर एखादा व्यक्ती कधी कधी तुमच्या सानिध्यामध्ये 5 मिनिटच येतो. आता मी आज इथं नवीन आलो आहे, म्हणजे मागच्या वर्षी येऊन गेलो होतो, पण आज या मंचावरती मी जेव्हापासून आलो तर इथे जे पहिलं स्पीच झालं सन्माननीय जे एनडीटीव्ही रिपोर्टर आहेत शुभमजी बायस्कर सर, तर ते जवळपास 15 मिनिट बोलले असतील, परंतु अतिशय प्रभावीपणे त्यांनी त्यांचं भाषण केलं. तर मला हे सांगायचं आहे की काही जे व्यक्ती आहेत, काही व्यक्ती आपल्या सानिध्यात 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिट येतात, परंतु ते आपल्यावरती काहीतरी विशेष छाप सोडून जातात. तर विद्यार्थी मित्रांनो, यालाच काय म्हटलं जाते की तो त्याच्या व्यक्तिमत्वाची छाप सोडून जात आहे.
हे त्याच्यातूनच त्या 15 मिनिटातून त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व आपल्या समोर येते. तर अशा पद्धतीनं काही लोक जे असतात ती 5 ते 10 मिनिट आपल्या सानिध्यात येतात कधी कधी, परंतु काहीतरी विशेष त्यांची जी पर्सनॅलिटी आहे, त्यांचं व्यक्तिमत्व आपल्याला दिसून येत असते. विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला सांगतोय की मग आता हे व्यक्तिमत्व विकास ही जी प्रक्रिया आहे आपल्यामध्ये, याचा विकास होण्यासाठी कधी सुरुवात होते. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगतोय की आता तुम्ही 5वी पासून तर 10वी पर्यंतचे मुलं इथे बसलेले आहेत. आता याच्यामध्ये मग 5वी पासून ते 10वी पर्यंत तुम्ही पुढे पुढे शिकत जाता 5वी पासून 10वी पर्यंत. आणि हा जो प्रवास आहे, या प्रवासाच्या काळाच्या दरम्यान या हायस्कूलमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज राबवल्या जातात. आज सुद्धा हे तुमच्यासाठी हे जे संमेलन आहे सरांनी खास म्हणजे विद्यार्थ्यांसाठीच आयोजित केलेलं आहे की विद्यार्थ्यांना या माध्यमातून काहीतरी नवीन विचार त्यांना शिकायला भेटले पाहिजेत, नवीन नवीन गोष्टी त्यांना शिकायला मिळाल्या पाहिजेत. तर अशाच प्रकारचं हे जे मंच आहे, तर या मंचावरून तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टींचं तुम्हाला सादरीकरण करण्यासाठी तुम्हाला संधी दिली जाते. कोणाला गाणं म्हणण्यासाठी संधी राहते, कधी कधी डान्सचे प्रोग्राम राहतात, कोणाला नृत्य करण्यासाठी संधी असते, किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज हायस्कूलमध्ये राबवल्या जातात. आणि या ऍक्टिव्हिटीज मधून विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक संधी भेटत असते. आणि याच्यामधून मग ह्या ज्या संधी आहेत, ह्या ज्या संधी आपण घेत गेलो तर याच्यामधून काय होते की आपल्यामध्ये आपसुकपणे एक व्यक्तिमत्व विकासाची प्रक्रिया निर्माण होत असते, व्यक्तिमत्व विकास होण्यास सुरुवात होत असते आपल्यामध्ये. आणि जास्तीत जास्त व्यक्तिमत्व विकास विद्यार्थ्यांमध्ये जेव्हा ते हायस्कूलच्या प्रिमायसेस मध्ये राहतात, शाळेच्या प्रिमायसेस मध्ये राहतात आणि जे तज्ञ शिक्षक आहेत तर त्यांच्या सानिध्यात जेव्हा ते राहतात तर तेव्हा त्यांच्यामध्ये व्यक्तिमत्व विकासाची प्रक्रिया निर्माण होण्यास सुरुवात होत असते. तर आपला जास्तीत जास्त व्यक्तिमत्व विकास हा आपल्या शाळेच्या जेव्हा तुम्ही प्रिमायसेस मध्ये राहता, शिक्षकांच्या सानिध्यात राहता, तेव्हा हा जास्तीत जास्त व्यक्तिमत्व विकास विद्यार्थ्यांचा होत असतो. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगतोय की व्यक्तिमत्व विकासाची जी प्रक्रिया आहे याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की ही प्रक्रिया सतत प्रक्रिया आहे, कंटिन्युअस प्रक्रिया आहे, ही कधी बंद पडत नाही. आणि याच्यामध्ये 3 टप्पे आहेत. विशेष म्हणजे जो पहिला टप्पा आहे, या पहिल्या टप्प्यामध्ये काय येतं, पहिल्या टप्प्यामध्ये येतं की आपण स्वतःला नीट ओळखायचं, आपण स्वतःला नीट ओळखायचं. आता त्याच्यासोबतच याच्यामध्ये मग आपण स्वतःला प्रश्न विचारले पाहिजेत की मी कोण आहे, त्यानंतर माझा स्वभाव कसा आहे, त्यानंतर मला माझ्या आयुष्यामध्ये काय करायचं आहे, आणि त्यासोबतच मग आता माझ्यामध्ये कुठल्या अशा गोष्टी आहेत की त्या गोष्टींच्या माध्यमातून मला जे करायचं आहे माझ्या जीवनामध्ये, तर ते मिळवण्यासाठी माझ्यामधल्या असलेल्या विशेष क्वालिटीचा, विशेष गुणांचा मी काय करू शकतो, आधार घेऊ शकतो, मदत घेऊ शकतो. अशा कुठल्या गोष्टी आहेत आपल्यामध्ये त्या आपण शोधायच्या असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आधी स्वतःला आपण ओळखलं पाहिजे, आपल्यामध्ये काय विशेष आहेत, विशेष गट्स काय आहेत. त्या संदर्भात विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक विशेष स्टोरी तुम्हाला सांगतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगतो आहे, एक सिंहाचं पिल्लू होतं. हे सिंहाचं पिल्लू जंगलामध्ये चालत असताना आपला रस्ता भटकते. आणि विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा हे रस्ता भटकते तर त्यावेळेला आपला रस्ता शोधण्यासाठी ते पुढे पुढे जात असते, परंतु त्याला आपला रस्ता, आपलं जे घर आहे ते त्याला दिसत नाही त्या सिंहाच्या पिल्लाला. आणि शेवटी ते पूर्णपणे भटकते आणि जो बकऱ्यांचा ग्रुप असतो त्या बकऱ्यांच्या ग्रुपमध्ये ते जाऊन पोहोचते. आता बकऱ्यांच्या ग्रुपमध्ये गेल्यानंतर काय होते की त्या बकऱ्यांसोबतच ते जवळपास 3 ते 4 वर्ष त्या बकऱ्यांसोबतच ते सिंहाचं पिल्लू राहते. आणि त्यामुळे त्या बकऱ्यांसारख्या सगळ्याच्या सगळ्या सवयी त्याला लागतात. आणि त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, पूर्ण सवयी बकऱ्यांसारख्या लागल्यामुळे हे सिंहाचं पिल्लू सुद्धा म्या म्या करायला लागते बकऱ्यांसारखंच. आता एक दिवस काय होते, एक दिवस विद्यार्थी मित्रांनो, हा जो बकऱ्यांचा जो ग्रुप असतो यांच्याकडे खूप मोठं सिंह चालून येत असतो. आणि मग या बकऱ्यांना दिसतो की आपल्याकडे खूप मोठा सिंह चालून येत आहे. आणि त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, ह्या ज्या बकऱ्या आहेत, आपला जीव वाचवण्यासाठी ह्या बकऱ्या तिथून पळून जातात, म्हणजे पळायला लागतात, धावायला लागतात. आणि मग ह्या बकऱ्या जशा धावायला लागतात, पळायला लागतात, तसंच त्यांच्या मागोमागे सिंहाचं पिल्लू जे स्वतःला बकरी समजत असतं तर हे सुद्धा त्यांच्या मागोमाग धावायला लागते. आणि मग पुढे गेल्यानंतर ह्या ज्या बकऱ्या आहेत धावून धावून पळून पळून या थकून जातात, यांना ताण लागते, त्या एका तळ्याच्या शोधात असतात. मग ते एक तळ शोधतात आणि त्या तळ्यामध्ये त्या पाणी प्यायला लागतात.
त्या बकऱ्याचं पाणी पिऊन झाल्यानंतर मग त्यांच्या मागोमाग आलेलं जे सिंहाचं पिल्लू आहे हे सुद्धा त्या तळ्यामध्ये पाणी प्यायला लागते. जसं ते पाणी प्यायला लागते तर तसं जेव्हा ते खाली पाहते त्या पाण्यामध्ये तर त्याला स्वतःची सावली दिसते आणि मग ते स्वतःची सावली पाहून त्याला असं वाटते की अरे आपल्याकडे जो एक मोठा सिंह येत होता त्या सिंहासारखंच आपण दिसतो आहे. आपण मग खरंच सिंहाचं पिल्लू आहे की आपण बकरीचं पिल्लू आहे. तर याची वास्तविकता चेक करण्यासाठी मग ते सिंहाचं पिल्लू जे आहे तर मागे वळून पाहते बकऱ्यांकडे की आपण खरंच बकऱ्यांसारखं दिसतो का, की आपण खरंच सिंहासारखं दिसतोय. तो त्याच्यामध्ये तुलना करतो, कंपॅरिझन करतो आणि मग त्याच्या लक्षात येते की आपल्याकडे जो एक मोठा सिंह चालून येत होता आपण खरोखर त्या सिंहासारखंच आपण दिसतोय. याचा अर्थ हा आहे की आपण सिंहाचं पिल्लू आहे. आपण सिंहाचं पिल्लू आहे हे जसं त्याच्या लक्षात येते, हे जसं त्याला समजते तर तो स्वतःला ओळखतो या माध्यमातून आणि त्याला त्याची जी ऊर्जा आहे त्याची शक्ती आहे ही कळते आणि ते सिंहाचं पिल्लू खूप मोठ्या प्रमाणात गर्जना करते आणि त्याच्या आजूबाजूच्या ज्या बकऱ्या असतात ह्या तिथून पळून जातात. त्या बकऱ्यांच्या लक्षात येते की आता यानं स्वतःला ओळखलं की हा सिंह आहे, हे सिंहाचं पिल्लू, आपण स्वतः सिंहाचं पिल्लू आहे हे यानं ओळखलं. आता जर याच्या सोबत राहतो तर हा आपल्याला सुद्धा मारून टाकणार, आपल्याला सुद्धा खाऊन टाकणार आहे. त्या बकऱ्या तिथून निघून जातात. तर विद्यार्थी मित्रांनो, या बोध कथेतून मला तुम्हाला हे सांगायचं आहे की त्या सिंहाच्या पिल्लानं जसं स्वतःला ओळखलं तसंच आपण सुद्धा स्वतःला ओळखायचं आहे. आपण सुद्धा आपल्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारच्या क्वालिटीज आहेत, आपला स्वभाव कसा आहे, मी कोण आहे, हे प्रश्न आपल्याला विचारायचे आहेत आणि त्या प्रश्नांच्या माध्यमातून मग आपल्यामध्ये असलेल्या ज्या काही विशेष क्वालिटीज आहेत त्याच्या माध्यमातून आपण आपल्याला जे आपल्या लाईफ मध्ये मिळवायचं आहे त्याचा उपयोग करून आपण त्या गोष्टी कशा मिळवू शकतो तर या प्रश्नांचा उलगडा याच्यामध्ये तुम्हाला करायचा आहे. तर ही झाली पहिली पायरी व्यक्तिमत्व विकासाच्या प्रक्रियेमधली. त्यानंतर दुसरा टप्पा किंवा दुसरी पायरी जी आहे तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्यामध्ये काही विशेष गुण असतात आणि गुणासोबतच काही अवगुण सुद्धा असतात, म्हणजे काही दोष सुद्धा असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण काय करायचं आहे की आपण घरी गेल्यानंतर एक नोटबुकचं पेज घ्यायचं आहे, त्या पेजला फोल्ड करायचं आहे आणि एकीकडे त्याच्यामध्ये तुमच्यामध्ये असलेले जे काही विशेष गुण आहेत ते लिहायचे आहेत. उदाहरणार्थ तुम्हाला उत्तम भाषण देता येत असेल, त्यानंतर उत्तम तुम्हाला डान्स करता येत असेल, उत्तम तुम्हाला स्पीच करता येत असेल, तर जे काही असतील विशेष गुण तर ते तुम्हाला एका पेजवरती तुम्हाला एकीकडे तुम्हाला लिहायचे आहेत आणि दुसरीकडे तुमच्यामध्ये असलेले जे दोष आहेत, उदाहरणार्थ एकामेकांसोबत खोड्या करणे, शिव्या देणे किंवा इतर जे काही तुमच्यामध्ये वाईट गुण असतील तर ते तुम्हाला दुसऱ्या बाजूला लिहायचे आहे. म्हणजे स्वतःचं विश्लेषण करायचं आहे. हा व्यक्तिमत्व विकासाच्या प्रक्रियेचा हा दुसरा टप्पा आहे विद्यार्थी मित्रांनो. तर अशा पद्धतीने एकीकडे तुमच्यामध्ये असलेले गुण आणि दुसरीकडे असलेले तुमचे अवगुण म्हणजे दोष हे तुम्हाला लिहायचे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्यक्तिमत्व विकासाच्या प्रक्रियेचा दुसरा टप्पा झाल्यानंतर तिसऱ्या टप्प्यात काय येतं तर तिसऱ्या टप्प्यामध्ये येतं की तुमच्यामध्ये जे काही विशेष गुण तुम्ही लिहून ठेवलेले आहेत तर ते गुण तर आहेतच, त्या गुणांना अधिक चांगल्या पद्धतीने कसं डेव्हलप करता येणार आहे तर याचा आपण प्रयत्नपूर्वक विचार करायचा आणि प्रयत्नपूर्वक त्या जे काही गुण लिहून ठेवलेले आहेत तुम्ही विशेष क्वालिटीज जे आहे तर त्याला चांगल्या पद्धतीने त्याला तुम्ही विकसित करा, त्याला डेव्हलप करा. त्यामुळे तुमचं पर्सनॅलिटी अतिशय सुंदर होते, व्यक्तिमत्व सुंदर होते आणि त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यामध्ये असलेले जे काही अवगुण आहेत किंवा जे दोष आहेत तर त्यांना कशा पद्धतीने कमी करता येईल याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. जर आपण ते अवगुण किंवा दोषांना जर आपण कमी करू शकलो तर आपल्यामध्ये फक्त शिल्लक चांगल्या गोष्टी राहणार आहेत आणि तुमच्याकडे सगळे शिल्लक चांगल्या गोष्टी राहिल्या म्हणजे चांगल्या प्रकारचे गुण राहिले तर तुमचं व्यक्तिमत्व अतिशय सुंदर होते. तर विद्यार्थी मित्रांनो, ही झाली व्यक्तिमत्व विकासाची प्रक्रिया. तर याच्यामध्ये हे 3 पॉइंट्स झालेले आहेत, 3 प्रक्रिया मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगतो आहे की आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे की सगळ्यात महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये व्यक्तिमत्वाचे प्रकार. व्यक्तिमत्वाचे 2 प्रकार राहतात. एक म्हणजे विद्यार्थी मित्रांनो त्याच्यामध्ये राहते बाह्य व्यक्तिमत्व आणि दुसरं आहे अंतर्गत व्यक्तिमत्व. आता सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगतो, हे जे 2 प्रकार आहेत बाह्य व्यक्तिमत्व आणि अंतर्गत व्यक्तिमत्व, याच्यामधला सर्वात महत्वाचा आपल्यासाठी कुठला प्रकार आहे बाह्य व्यक्तिमत्व. त्याचं कारण तुम्हाला सांगतो, ज्या वेळेला तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या समोर जाता, एखाद्या नवीन व्यक्तीच्या समोर जेव्हा जाता तेव्हा तो व्यक्ती, ते जे लोक आहेत ते तुम्हाला पाहतात, तुमचं ऑब्झर्वेशन करतात, तुमचं निरीक्षण करतात आणि तुम्ही कसे दिसता आहात त्याच्यावरून तुमचं ते गेसिंग लावतात, तुमची ओळख ते पटवतात. आणि मग त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आपण दुसऱ्याच्या समोर जात असताना आपण कसं गेलो पाहिजे
मग आपली त्याच्यामध्ये आपले कपडे आपण कशा प्रकारचे घातलेले असले पाहिजे, आपली केश म्हणजे केश रचना कशी असली पाहिजे, त्यानंतर आपले शूज चप्पल आपण कशा प्रकारचे घातलेले असले पाहिजेत, आपले कपडे स्वच्छ घातलेले आहेत किंवा नाही, ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. त्यानंतर टाय आहे, जेव्हा आपण कोट आहे सूट आहे तर त्याच्यावरचा टाय वगैरे ह्या सगळ्या गोष्टी अतिशय महत्वाच्या असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, बाह्य व्यक्तिमत्व मध्ये ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत आणि त्याच्यासोबतच तुम्हाला सांगतो की उत्तम पद्धतीचं संभाषण हे सुद्धा याच्यामध्ये अतिशय महत्वाचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तर बाह्य व्यक्तिमत्व तुम्हाला अतिशय महत्वाचं राहते, कारण तुम्हाला सांगतो की जेव्हा तुम्ही दुसऱ्या व्यक्तीच्या समोर जाता तर तेव्हा तुम्ही कसे दिसता आहात त्यावरून लोक तुमचं काय करतात, कॅल्क्युलेशन करतात, तुम्हाला ते समजत असतात. त्यामुळे बाह्य व्यक्तिमत्व हे अतिशय महत्वाचं असते. एक म्हण तुम्ही ऐकलेली असेल, कुठली म्हण ऐकलेली असेल तुम्ही? फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. बरोबर आहे, फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन ही म्हण तुम्ही ऐकलेली असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी म्हण आहे आता कालबाह्य झालेली आहे. आता दुसरी म्हण तुम्हाला मी सांगतो आहे, यू डोंट हॅव अ सेकंड चान्स. यू डोंट हॅव अ सेकंड चान्स टू मेक अ फर्स्ट इम्प्रेशन. याचा अर्थ असा आहे की जेव्हा आपण इतर लोकांच्या समोर जातो तर आपल्याला म्हणजे आपल्याला दुसऱ्यावरती छाप सोडण्यासाठी तर दुसरी संधी हे कधीच भेटत नाही. जी पहिली संधी असते ती पहिलीच संधी असते, ती पहिलीच संधी आपल्याला घ्यावी लागते. तर त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, जेव्हाही आपण कोणाच्या समोर जातो तर दुसऱ्याला प्रभावित करण्यासाठी आपल्याला दुसरी संधी ही कधीच भेटत नसते. त्यामुळे जी पहिली संधी आहे तिचा आपण उपयोग केला पाहिजे. तर हे बाह्य व्यक्तिमत्वामध्ये येणार आहे. बाह्य व्यक्तिमत्व हे अतिशय महत्वाचं आहे, कारण काय आहे की बाहेरून आपण कसं दिसतो हे जास्तीत जास्त लोक पाहतात, आतून तुम्ही कसे आहे हे एकदम कोणाला तुम्ही दिसणार नाही आहे. तुम्ही आतून चांगले आहे किंवा खराब आहे, तुमच्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे अवगुण आहेत हे एकदम दिसत नाही आहे. तर लोक जेव्हा तुम्हाला ओळखतात तर तुम्ही बाहेरून कसे दिसत आहे, तुम्ही कसे कपडे घातले, तुमची केश रचना कशी आहे, तुमचं शूज चप्पल कशी आहे, तुम्ही कपडे स्वच्छ घातले आहेत किंवा नाही, तर ह्या गोष्टी लोक सगळ्यात अगोदर ऑब्झर्व करतात. म्हणून ह्या गोष्टी बाह्य व्यक्तिमत्वामध्ये अतिशय महत्वाच्या राहतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगतोय की याच्यामध्ये जेव्हा आपण दुसऱ्यांच्या समोर जातो तर त्यावेळेला आपल्या चेहऱ्यावरती 12 वाजलेले असायला नकोत. आपला जो चेहरा आहे तर हा अतिशय म्हणजे चांगला पाहिजे, प्रसन्न दर्शन पाहिजे. 12 वाजलेले म्हणजे नाराज झालेला चेहरा नको. त्यासोबतच आपला चेहरा कसा असला पाहिजे, नेहमी हसमुख चेहरा असला पाहिजे. कारण तुम्हाला सांगतो, जर एखाद्या डॉक्टरकडे तुम्ही गेले, रुग्ण जेव्हा डॉक्टरकडे जातात तर डॉक्टर जर चेहऱ्याने हसला असेल तर त्या रुग्णाचं जे काही तब्येत जे खराब झालेली असते ती अर्धी तब्येत त्याची तशीच चांगली होते त्या डॉक्टरला पाहून, त्याचा हसरा चेहरा पाहून. त्यामुळे आपला चेहरा जो आहे हसमुख चेहरा असला पाहिजे, म्हणजे आपल्या चेहऱ्यावर 12 वाजलेले नकोत. त्यानंतर आपलं जे काही संभाषण आहे दुसऱ्यांसोबत आपण जेव्हा बोलतो तर आपण गोड बोललो पाहिजे. जर तुम्ही तिखट बोलत असाल, कडू बोलत असाल तर तुमची कामं होणार नाही. त्यामुळे आपण गोड बोलायचं. त्यासोबतच इतरांसोबत आपली जी वागणूक आहे ही सुद्धा चांगली असली पाहिजे. हे सुद्धा बाह्य व्यक्तिमत्वामध्ये येते. आणि त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो, ड्रेस मेकिंग आणि केश रचना आपली हे अतिशय महत्वाचे आहे. कारण आजकाल तुम्हाला सांगतो की टीव्ही मध्ये जे आहेत विद्यार्थी वेगवेगळ्या क्रिकेटच्या मॅचेस पाहतात, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे मूव्हीज पाहतात. त्याच्यामध्ये ऍक्टरनी जशा प्रकारच्या केश रचना केलेल्या असतात, ऍक्टरनी जशा प्रकारचे कपडे घातलेले असतात, ऍक्ट्रेसनी ज्या हिरोईन असतात त्यांनी जशा प्रकारचे कपडे घातलेले असतात, तर आपण आजकाल काय करतो, त्यांचं अनुकरण करतो आणि आपल्याला सुद्धा तसंच करायचं असते विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे आपण जास्त फॅशनच्या आहारी न जाता, कारण आपण जर जास्त फॅशनच्या आहारी गेलो तर आपल्याला लोक नावं ठेवतात. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, सादगी ऐसी फॅशन आहे जो कधी बदलती नाही. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आपण थोडस साधं राहायचं, जास्त फॅशनेबल असू नये. कारण लोक मग आपल्यावरती काय करतात, क्रिटिसाइज करतात, लोक आपल्यावरती टीका करतात. तर विद्यार्थी मित्रांनो, हे बाह्य व्यक्तिमत्वामध्ये येतं. त्यानंतर अंतर्गत व्यक्तिमत्व मी तुम्हाला सांगतोय. याच्यानंतर दुसरा प्रकार की अंतर्गत व्यक्तिमत्व का महत्वाचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, अंतर्गत व्यक्तिमत्व जे आहे तर याच्यासाठी महत्वाचं आहे की तुम्हाला फक्त बाहेरूनच तुम्हाला डेव्हलप व्हायचं नाही आहे, म्हणजे व्यक्तिमत्वाच्या दृष्टिकोनातून विकसित व्हायचं नाही, तर तुम्हाला आतमधून सुद्धा डेव्हलप व्हायला पाहिजे. तर त्यामुळे मग आतून तुम्ही विकसित कसे होणार, तुमचं व्यक्तिमत्व कसं चांगलं होणार आहे आतून, तर त्यासाठी तुमच्यामध्ये असलेल्या ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या क्वालिटीज आहेत, तर जे गुण आहेत ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने काय करायचे आहेत, विकसित करायचे आहेत. त्यांना आता विकसित कसं करायचं, उदाहरणार्थ समजा तुम्हाला भाषण द्यायचं येत नाही आहे
तर मग काय करायचं की वारंवार प्रॅक्टिस करायची, मंचावर येऊन बोलण्याची 5 मिनिट 10 मिनिट, मग हळूहळू तुम्ही काय होता एक चांगले पब्लिक स्पीकर तुम्ही होऊ शकता. मग एखादी अशीच गोष्ट जे तुम्हाला येत नाही ते आपण करून पाहिली पाहिजे. हळूहळू काय प्रॅक्टिस केल्याने आपण त्याच्यामध्ये परफेक्ट बनतो. तर ह्या ज्या क्वालिटीज आहेत ह्या प्रयत्नपूर्वक आपल्याला काय करायचे असतात, विकसित करायच्या असतात. त्यामुळे आपले जे काही अंतर्गत व्यक्तिमत्व आहे सुंदर होत असते. विद्यार्थी मित्रांनो, आणि तुम्हाला सांगतो की आपल्यामध्ये काहीतरी क्वालिटीज असल्या पाहिजेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितलं आहे की एक तरी कला अंगी असावी, अन्यथा आपला जन्म फुकट गेला. तर त्यामुळे आपल्यामध्ये असलेल्या ज्या काही कला आहेत त्या कलांना तुम्ही काय करायचं, चांगल्या डेव्हलप करायचं ज्या असतील त्या. आणि तुम्हाला सांगतोय की शिक्षणाने आपण जेवढं मोठं होत असतो, आपण शिक्षणाने जेवढं मोठं होत असतो त्याही पेक्षा आपण मोठं होतो आपल्यामध्ये असलेले जे काही कलागुण आहेत, ज्या क्वालिटीज आहेत त्याच्या भरोशावरती. उदाहरण देऊन मी तुम्हाला सांगतो शॉर्ट मध्ये, तुम्हाला सांगतोय की लता मंगेशकर आपल्या भारतामध्ये होऊन गेल्यात. त्यांचा आवाज सुंदर होता, ते गाणं खूप छान म्हणायच्या. त्यामुळे मग त्यांना फक्त महाराष्ट्राच ओळखायचं का? नाही. त्यांना फक्त भारतच ओळखत आहे का? नाही. त्यांना पूर्ण जग ओळखते. सचिन तेंडुलकर जो आहे, सचिन तेंडुलकरला पूर्ण जग ओळखते कारण तो उत्तम क्रिकेट खेळायचा. लता मंगेशकर उत्तम गाणं म्हणायच्या. तर मला हे सांगायचं आहे की त्यामुळे काय होते की तुम्हाला पूर्ण जग ओळखायला लागते जर तुम्ही काय केल्या, तुमच्यामधल्या कला विकसित केल्या. त्यानंतर मायकल जॅक्सनचं तुम्ही नाव ऐकलेलं आहे, जे डान्स जे नृत्य करणारे जे लोक आहेत त्यांच्या फील्डमध्ये मायकल जॅक्सनचं नाव हे इंटरनॅशनल लेवलवरती समोर येतं आणि त्याला पूर्ण जग ओळखत होतं. तर त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यामध्ये जे काही कला आहे तर त्याला तुम्ही चांगल्या पद्धतीने विकसित करा. कारण आपण शिक्षण घेऊन जास्तीत जास्त मोठ्या पोस्ट कोणत्या निघणार आहेत शिक्षणातून? कलेक्टर होसाल तुम्ही, एखादा IPS होसाल, IRS होसाल. परंतु काय होते की कलेक्टर जरी झाले तर तुम्ही काय होणार आहे की तुम्ही एका जिल्ह्यात जाणार, काही दिवस तिथे काम करणार, त्याच्यानंतर दुसऱ्या जिल्ह्यामध्ये तुम्ही जाणार, त्यानंतर अधिक बदली होईल, अधिक तिसऱ्या जिल्ह्यामध्ये जाणार. काय होते, पुढे पाठ आणि मागे सपाट. आणि मग ते जे लोक आहेत, मागचे लोक विसरून जातात, समोरचे लोक फक्त त्यांच्याकडे लक्ष ठेवतात. तर त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, हे शिक्षणातून जे आहे तर शिक्षणातून तुम्हाला जेवढं भेटेल त्याच्यापेक्षा जास्त तुमच्यामध्ये असलेल्या जे काही क्वालिटीज आहेत ह्या जर तुम्ही डेव्हलप केल्या तर त्याही पेक्षा तुम्हाला जास्त काही मिळणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर तुम्हाला सांगतोय की अंतर्गत व्यक्तिमत्व जे आहे तर अंतर्गत व्यक्तिमत्वामध्ये आपल्यामध्ये अंतर्गत व्यक्तिमत्व जे आहे, इंटरनल पर्सनॅलिटी जे आहे, ही आपण काय विकसित केली पाहिजे? कारण याच्यामुळे आपल्या आत्मविश्वासामध्ये भर पडते, आपल्यामध्ये एक चांगला कॉन्फिडन्स येतो. आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ज्या कुठल्या गोष्टी येत नाहीत, ज्या गोष्टी करण्याची तुम्हाला भीती वाटते, जर तुम्हाला आत्मविश्वास मिळवायचा असेल तर आपण त्याच गोष्टी केल्या पाहिजेत ज्या तुम्हाला येत नाहीत. त्याच वेळेस तुमचा जो कॉन्फिडन्स आहे, कॉन्फिडन्स लेवल ही तुमची वाढणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मनातील जे आपल्या मनात कधी कधी भीती राहते की मी सक्सेस होईल किंवा नाही होईल, तर ही जी भीती आहे आपण आपल्या मनातली काढून टाकली पाहिजे. तर या गोष्टीमुळे सुद्धा तुमची इंटरनल पर्सनॅलिटी ही डेव्हलप होणार आहे, अंतर्गत व्यक्तिमत्व तुमचं विकसित होणार आहे. आणि त्यानंतर निर्णय क्षमता आहे. आपल्याला परिस्थिती चांगली असेल तर परिस्थिती चांगली असली तर आपल्याला काय करता येते की आपण डिसिजन्स घेतो, आपण निर्णय घेतो. परंतु परिस्थिती जर विपरीत असेल, कठीण परिस्थिती असेल तर त्यावेळेला आपल्याला निर्णय घेता आले पाहिजेत आणि आपण खंबीर उभं राहिलो पाहिजे. कठीण काळामध्ये आपण आपला जो तोल आहे हा जाऊ देऊ नये. आणि त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एक चांगलं व्यक्ती सुद्धा होता येणार आहे. आणि त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो, अंतर्गत व्यक्तिमत्व सुंदर होण्यासाठी आपल्यामध्ये शिस्त, अनुशासन आणि इच्छाशक्ती ही आपल्यामध्ये चांगल्या पद्धतीने निर्माण झाली पाहिजे. तुम्हाला याच्यामध्ये मी जापनीज लोकांचं शॉर्ट मध्ये एक उदाहरण सांगतोय की जपानचे लोक आहेत. जपानवरती अमेरिकेनं दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये हिरोशिमा नागासाकीवरती अणुबॉम्ब टाकले होते आणि जपान हा पूर्णपणे बेचिराग झाला होता. तर जपान जे आहे, जपानी लोकांनी त्याच्यानंतर बेचिराग झाल्यानंतर, पूर्ण उद्ध्वस्त झाल्यानंतर त्यांनी जवळपास 16 तास काम करून त्यांनी काय केलं, त्यांनी आपलं जे काही राष्ट्र आहे तर राष्ट्राला त्यांनी विकसित राष्ट्राच्या यादीमध्ये आणून ठेवलेलं आपल्याला दिसून येते. आणि जापनीज लोकांमध्ये राष्ट्रभक्ती खूप जबरदस्त आहे, त्यांच्यामध्ये अनुशासन आहे, त्यांच्यामध्ये शिस्त आहे आणि इच्छाशक्ती पण त्यांच्यामध्ये जबरदस्त आहे. त्याच्यामुळे जपानी लोकांनी जपानला बेचिराग झाल्यानंतर सुद्धा विकसित राष्ट्राच्या यादीमध्ये त्यांनी आणून ठेवलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जर 5 वाजता उठायला सांगितलं तर आपण काय करतो, अलार्म जेव्हा लावतो तो 5चा आपण 6ला करतो, 6चा 7ला करतो, 7चा 7:30ला करतो. आणि जेव्हा 5 वाजता उठायचं असतं झोपेतून तर आपण किती वाजता उठतो? 7:30ला.
तर त्याचे कारण काय आहे? कारण आपण अनुशासन किंवा आपल्यामध्ये ती शिस्त नसते. तर आपल्यामध्ये शिस्त, अनुशासन ह्या सगळ्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, हॅबिट्स आहेत, सवयी आहेत. तर आपलं जे अंतर्गत व्यक्तिमत्व तुम्हाला सुंदर बनवायचं असेल तर आपल्यामधल्या ज्या काही खराब सवयी आहेत त्या आपण काढून टाकायला हव्यात. आणि त्यासोबतच आपला जो दृष्टिकोन आहे हा नेहमी सकारात्मक आपण ठेवला पाहिजे. तेव्हा तुमचं अंतर्गत व्यक्तिमत्व अधिक सुंदर बनते. कधीही निगेटिव्ह विचार करायचा नाही, हे माझ्याच्यानं होणार नाही, मी हे करू शकणार नाही, हे माझ्याच्यानं होतच नाही, अशा प्रकारच्या गोष्टी आपण आणायच्या नाही. स्वतःबद्दल कधी आपण डाऊट खायला नको की माझ्याच्यानं ही गोष्ट होत नाही. तर नेहमी आपण सकारात्मक दृष्टिकोन आपण ठेवायला पाहिजे. आणि त्यानंतर एक अंतर्गत व्यक्तिमत्वासाठी अतिशय महत्वाची गोष्ट ते म्हणजे अहंकार, इगो. एक काय होतं, एक गाढव होतं. त्या गाढवावरती एक सरदार बसून ते गाढव रस्त्याने जात होतं. त्या गाढवावरती सरदार बसलेला होता. आणि मग रस्त्यामध्ये जे काही लोक यायचे ते लोक काय करायचे, त्या सरदारला मुजरा करायचे. मग त्या गाढवाला वाटत होतं की मुजरा हे सगळे लोक आपल्याला कळत आहेत. मग एक दिवस मग नंतर काय झालं, ते गाढव चालत चालत पुढे गेल्यानंतर तो सरदार त्या गाढवावरून नंतर उतरून गेला. परंतु गाढवाचा जे मिसअंडरस्टँडिंग आहे, गैरसमज असा झाला की ते लोक आपल्यालाच मुजरा करत आहेत. ते सरदार उतरल्यानंतर गाढव आपल्याच याच्यामध्ये तो चालत होता पुढे. आणि त्यानंतर मात्र लोकांनी त्याला मुजरा केला नाही, तर त्याला काय केले, त्याला मार दिला. तर विद्यार्थी मित्रांनो, मला हे सांगायचं आहे की जोपर्यंत आपल्याकडे विशेष पद असते, बरेचसे अधिकारी वर्ग असतात, त्यांच्याकडे जोपर्यंत ते पद असते तोपर्यंत त्यांच्याकडे भरपूर इगो, भरपूर अहंकार ते बाळगत राहतात. परंतु त्या अधिकाऱ्यांकडचं ते पद काढून घेतल्यानंतर, तो पोस्टिंग वरून खाली झाल्यानंतर, रिटायर झाल्यानंतर मग त्यांना कोणीच ओळखत नाही. त्याच्यामुळे जोपर्यंत आपल्याकडे पद सुद्धा असेल तर आपल्याकडे तो अहंकार आला पाहिजे नाही आहे. आपण सगळ्यांना सारखं वागवलं पाहिजे, सगळ्यांसोबत आपण सारखं राहिलो पाहिजे. तर अहंकाराला आपण आपल्यामध्ये वाढू देऊ नये. जर असं केलं तर आपलं व्यक्तिमत्व अधिक सुंदर होते. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण आपली जी काही हिंमत आहे, कधी कधी आपण काय होतो की संकटामध्ये आपण घाबरून जातो. तर आपण घाबरून जायचं काम नाही. आणि आपण जो संकल्प करतो, संकल्प शक्तीचा आपण आपल्यामध्ये विकास करायला हवा. आपण जे काही संकल्प करणार तर ते संकल्प शेवटपर्यंत आपण निभवले पाहिजे. नाही तर मग आपण 4 दिवस संकल्प करतो आणि त्याच्यानंतर 5व्या दिवशी तो संकल्प आपण विसरून जातो. असं आपण करायचं नाही. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, व्यक्तिमत्व विकासामध्ये जे अंतर्गत व्यक्तिमत्व आहे हे जर तुम्हाला सुंदर बनवायचं असेल तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहे तर त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय कराव्या लागतील, त्याचा अंमलबजावणी तुम्हाला करावी लागणार आहे. त्या सगळ्या गोष्टीकडे तुम्हाला विशेष लक्ष द्यावं लागणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तर याच्यामध्ये अंतर्गत व्यक्तिमत्व आणि बाह्यगत व्यक्तिमत्व याच्यामध्ये बरेचसे पॉइंट्स मी तुम्हाला सांगितलं. त्यानंतर व्यक्तिमत्व विकासामध्ये बऱ्याचशा मी तुम्हाला काही दाखले सुद्धा दिलेले आहेत, काही स्टोरीज सांगितलेले आहेत. तर ह्या सगळ्यांचं अनुकरण तुम्ही आपल्या जीवनामध्ये करा आणि तुमचं जे व्यक्तिमत्व आहे हे तुम्ही सुंदर बनवा. कारण तुमचं जर व्यक्तिमत्व सुंदर बनलं तर तुमचं दुसऱ्यावरती खूप छान पद्धतीने छाप पडणार आहे. तर असं बोलण्यासाठी भरपूर आहे. तर इथं मला मान्यवरांनी आपल्या हायस्कूलचे सन्माननीय अध्यक्ष साहेब सोनटक्के सर यांनी मला इथं विशेष करून आजच्या या दिवशी व्याख्यान करण्यासाठी मला इथं आमंत्रित केलं. त्याबद्दल मी सरांचे इथं धन्यवाद व्यक्त करतो. त्यानंतर इथं उपस्थित सर्व जे काही पदाधिकारी, शिक्षक वृंद आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हे सर्व माझं जे व्याख्यान आहे व्यक्तिमत्व विकास शांततेनं सर्वांनी ऐकून घेतलं, त्याबद्दल मी सर्वांचं धन्यवाद व्यक्त करतो आणि इथे थांबतो आहे. थँक्यू. धन्यवाद. माननीय श्री प्रवीण बोधरे सर यांनी व्यक्तिमत्व विकास या विषयावर आपल्याला मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांनी आपल्या विचारांमधून आपण आपले विचार हीच आपली शक्ती आहे हा विचार त्यांनी व्यक्त केला. त्याचप्रमाणे आपलं व्यक्तिमत्व हे प्रभावशाली असलं पाहिजे. दुसऱ्यावर आपला विचाराची जी पकड आहे ते विचार सर्वांसमोर आपल्या विचारातूनच व्यक्त होतात. आपण जर कुठे मुलाखतीसाठी गेला, कुठं जर आपल्याला प्रेझेंटेशन द्यायचं असेल तर आपलं व्यक्तिमत्व हे उत्तम असलं पाहिजे. हे विचार अंगीकारायचे व आपलं सरांनी केलेलं मार्गदर्शन सर्व विद्यार्थी अंगीकारतील अशी मी आशा व्यक्त करतो. व यानंतर